नमस्कार मित्रांनो, आज आपण इतिहासाच्या अशा पानात डोकावणार आहोत जे औरंगजेबाच्या काळातील मराठवाड्याच्या विशेषतः भूम आणि चौसाळा या भागातील संघर्षाची नेमकी परिस्थिती मांडते. तर 17व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे 1693 ते 1702च्या दरम्यान या भागात मुघल आणि मराठ्यांमध्ये नेमके काय घडत होते, मुघल दरबारातील रोजनिशी आणि हरकऱ्यांच्या बातम्यावर आधारित एकही शब्द न वगळता आपण हा इतिहास आज जाणून घेणार आहोत. तर 11 जानेवारी 1693 मोगल सरदार मतलब खान याने बादशाहकडे अर्जी केली की अनिरुद्ध सिंग आणि त्याचे 1000 स्वार पूर्वी माझ्यापाशी तैनात होते. अलीकडे बादशाहने त्यांना आपल्याकडे बोलावून घेतलेले आहे, त्यांना परत माझ्यापाशी तैनात करण्यात यावे. यावर बादशाह औरंगजेबाने आज्ञा केली की राव अनिरुद्ध सिंग आणि त्याचे स्वार यांना शहजादा आझम याच्यापाशी तैनात करण्यात यावे. मतलब खानानं दुसरी अशी विनंती केली की खानजाद खान हा सध्या नुसरताबाद सगर गुलबर्गा जिल्ह्यातील कर्नाटक येथे आहे, त्याचे 1000 सैनिक फौजेत आहेत, खानजाद खानास माझ्यासाठी तैनात करण्यात यावे. बादशहाने आज्ञा केली की आमच्या सैन्यातील 1000 पायदळ शिपाई मतलब खान याच्यापाशी तैनात करा. मतलब खान पुढे सांगतो की माझ्यापाशी 20 दंडधारी होते, त्यांना बोलवून घेण्यात आलेले आहे आणि त्यांच्या जागी इतर माणसे पाठवण्यात यावी. बादशाहकडून अशी आज्ञा झाली की ऐवज बेग आदी 10 माणसे मतलब खानाजवळ तैनात करण्यात यावी. मतलब खानानं तिसरी अशी विनंती केली की नगद पगारी मनसबदार आणि मी यांची पगार बाकी बरीचशी राहिलेली आहे, त्यामुळे यांच्या आणि माझ्या पगारांची व्यवस्था करण्यात यावी. यावर बादशहानं अशी आज्ञा दिली की मोहम्मदाबाद म्हणजे बिदरच्या खजिन्यातून पगार देण्यात यावा. ही सर्व व्यवस्था मतलब खान मराठवाड्यातील भूम ते चौसाळा या भागाच्या जाण्यायेण्याच्या मार्गाच्या सुरक्षेसाठी करत होता, कारण मतलब खानाची नेमणूकच ही भूम ते चौसाळा या भागातील येण्या जाण्याचे दळणवळणाचे मार्ग सुरक्षित करण्यासाठी केली गेलेली होती. 6 मे 1693 खानजाद खान यास आज्ञा झाली की मीर अब्दुल्लाने सोलापूर पर्यंतची, इफ्तिकार खान याने सोलापूर ते भूम पर्यंत आणि आतिश खान याने भूम ते बीड पर्यंतच्या मार्गाचे रक्षण करावे. तर भूम येथे तैनात असलेला मतलब खान कळवतो की माझ्यापाशी शंकराजी व इतर सरदार तैनात आहेत, नियमाप्रमाणे ते सैन्य बाळगत नाही. यावर मतलब खानाला बादशाहकडून अशी आज्ञा झाली की त्याचे माणसे कितीने कमी करावी ते चौकशी करून तुम्ही कळवा. 25 नोव्हेंबर 1693 या दिवशी हटकरांनी भूम जवळ मामूर खानाच्या बाजार भुंग्यावर हल्ला करून घोडे व सामान लुटून नेले. एप्रिल मे 1694 मध्ये मनूर ते भूम या रस्त्याचा रखवालदार मतलब खान म्हणजे जो भूमला तैनात होता तोच मतलब खान याने गनिमावर म्हणजेच मराठ्यांवर हल्ला केला आणि त्याला एकच घोडा सापडला, तोही बादशाहकडे पाठवण्यात आला, एक घोडा. भूम ते मनूर या मार्गाचा रखवालदार मतलब खान याने 6 वाटमारे पकडून बादशाहकडे पाठवले. बादशहाच्या आज्ञानुसार कोतवाली चबुतऱ्यावर त्यांचा वध करण्यात आला. वाटमारे म्हणजे वाट सोडणार उठणारे. तर 1 डिसेंबर 1694 ला हरकऱ्यांनी बातमी दिली की उत्तर हिंदुस्थानातून अनेक लोकांचा एक काफिला बादशाहकडे भेटीसाठी येत होता. हा काफिला भूम परिसरात ज्यावेळेस आला त्यावेळेस गरीब म्हणजे मराठी त्यांच्यावर चालून गेले आणि तो काफिला मराठ्यांनी पूर्णपणे लुटला. 7 एप्रिल 1696 यार अली बेग याने मुघल दरबाराला असे कळवले की व्यंकटराव हरकरा याच्या म्हणण्यानुसार भूम आणि आसपासचे मल्हारराव वगैरे जमीनदार हे मराठ्यांचा सरदार संताजी घोरपडे याला मदत करतात. या वृत्तानुसार गुरुजबदार पाठवून सदरील जमीनदारांना कैद करून बादशाहकडे आणण्यात आले व चौकशीचे काम बक्षी उल मुल्क मुखलिस खान याच्याकडे सोपवण्यात आले. मुखलिस खानाने यार अली बेगला हे प्रकरण व्यवस्थित तपासायला सांगितले. त्यामध्ये असं दिसून आलं की व्यंकटरावचा आणि सदर जमीनदारांचा म्हणजे ज्यांच्यावर संताजी घोरपडेंना मदत केल्याचा आरोप आहे, मल्हारराव वगैरे असे, यांच्यामध्ये जमीनदारी बाबत बरेच दिवस आधीपासूनच वाद सुरू आहे. त्यामुळे व्यंकटरावांनी त्यांच्यावर आळ घेऊन त्यांना कैद करवलेला आहे. मग भूमच्या आसपासच्या जमीनदारांनी असे सांगितले की जमीनदारीची सनद जर आम्हाला मिळाली तर पेशकश म्हणून आम्ही बादशहाला 20,000 रुपये देऊ. ही विनंती बादशाह औरंगजेबानं मान्य
मागणी केली. 25 एप्रिल 1696 हरकऱ्याच्या तोंडून अशी बातमी आली की मल्हार तुका किंवा मल्हार तुकदेव वगैरे मराठ्यांचे सरदार 1,500 स्वारासहित वांगी परगण्यातील भूम या गावावर हल्ला करण्यासाठी चालून गेलेले आहेत आणि त्या गावाला पूर्णपणे त्यांनी वेढा घातलेला आहे. यावर बादशाह औरंगजेबानं अशी आज्ञा केली की खान जहान बहादूरचा मुलगा नुसरत खान याने 1,000 स्वार व पायदळ घेऊन भूमला जाऊन गनिमाचे परिपत्य करावे. 14 जून 1701 औरंगजेब सांगली जिल्ह्यातील विटा येथे मुक्कामी असताना शहजादा कांबक्स याच्या अंतपुरातील स्त्रियांचे सामान लादलेले 20 उंट मराठ्यांनी हस्तगत केले. त्यामुळे लष्करातील बुणग्यांच्या माणसांना भूमकडे जाऊ देऊ नये अशी आज्ञा औरंगजेबाने केली. यावरून असं वाटतं की औरंगजेब भूमकडे यायला निघाला होता काय. भूम परागणा हा इज्जत खानाच्या फौजदारीच्या अंमलात होता. इज्जत खानाला 700 जात व 700 स्वार अशी मनसब होती. औरंगजेबासाठी फुलांच्या करंड्या भूम परागण्याच्या मार्गाकडून औरंगजेबाकडे पाठवण्यात आल्या. त्यापैकी एक करंडी भूम परागण्यात मराठ्यांकडून लुटली गेली म्हणून एकच करंडी औरंगजेबाकडे पाठवण्यात आली. याचा राग घेऊन औरंगजेबाने इज्जत खान याची मनसब 50 स्वाराने कमी केली. तर 7 जानेवारी 1702 ब्रह्मपुरी येथील हरकऱ्यांनी औरंगजेबाकडे अशी बातमी पाठवली की फिरोज जंग याचा भाऊ हमीद खान हा गनिमाचे म्हणजे मराठ्यांचे परिपत्य करण्यासाठी औरंगाबादच्या दिशेने रवाना झालेला आहे. त्याची भूम व चौसाळा याजवळ मराठ्यांची चकमक उडालेली आहे. शत्रूपैकी अनेक जण ठार अगर जखमी झाले म्हणजे मराठ्यांचा पराजय झाला व त्यांची शस्त्रे नौबती नगारे ध्वज वगैरे लूट हाती लागलेली आहे. या युद्धात नजीर खानाचा मुलगा खान फिरोज जंग याचे 100 स्वार जखमी झाले. या एकूणच नोंदींवरून असं दिसतं की मराठ्यांचा दबाव हा सर्वत्र होता. अजून काही कोणाला वेगळी माहिती माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय.